आज आमचे स्किल युनिव्हर्सिटीचा स्टार्टअप कार्यक्रम होता. माननीय महामहिम राज्यपाल आले होते. त्यामध्ये मी सांगितलं होता की भारत पूर्वापासून सोन्याची चिडिया म्हणून भारतची ओळख होती. भारत कृषीप्रधान देश होता, तरी कधी आपल्या कृषी विकायचं नको. आपण जे सोन्याची चिडिया होतं त्याच्या मागचं कारण आपला घरी घरी स्टार्टअप होता. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक विद्यार्थी सर्वांनी काय काय करायच्या, म्हणून त्या काळामध्ये आपला GDP फार जास्त होता. 25पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपला एक्सपोर्ट होत होता. आता परत आपला भारतने स्वामी विवेकानंदच्या शब्दामध्ये विश्वगुरू करायचे असेल तो घरी घरी स्टार्टअप केला पाहिजे. हा माझा भारत कृषीप्रधान देश होता, आज पण आहे, नंतर पण राहणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी तुमच्यावर टीका केली आहे. ते असं म्हणाले की मंगल थोडा याचा जमीन काय असते, माती काय असते हे नाही. माननीय जितेंद्र आव्हाड साहेब फार मोठे नेता आहे. मी त्याच्यावर काय बोलू इच्छित नाही. मी माझ्या मनामध्ये फार क्लीन आहे. मी काय बोललो, काय माझ्या विचार श्रेणी आहे मला माहीत आहे. मी जे बोललो आता रिपीट केला. वाक्याचा विपर्यास केला गेला असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, बोललोच नाही तो विपर्यास करायचा. त्याने ते आव्हाड साहेबने बोलला म्हणून तुमच्या मनामध्ये असायला माझं वाक्य तुम्हाला वाटते का की विपर्यास केला गेला? मी जे वाक्य बोललो होतो त्यामुळे हुबहू रिपीट केला आता. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा तुमच्यावर निशाणा साधताना म्हटले की त्यांनी केवळ जमिनी बांधणं आणि आपला व्यवसाय पुढे करणं एवढंच लक्षात ठेवलेलं आहे. वरळीतील त्यांच्या रोढा पार्कला त्यांनी रमाबाईंचं नाव द्यावं असंही त्यांनी. ठीक आहे, मी पूर्वीपासून सांगितलं की मी ज्यावेळी 8 वर्षापूर्वी मुंबई भाजपाचे अध्यक्ष बनलो त्यावेळी मी माझ्या परिवाराच्या व्यवसायामध्ये माझ्या सर्व इंटरेस्ट काढून घेतला. माझा शेअर पण नाही, मी डायरेक्टर पण नाही. माझा मुलगा ते सर्व सांभाळताना माझ्यापेक्षा फार चांगली रीतीने सांभाळतात. आता मी 7 वेळा मला आमदार म्हणून झाले आहे. मी कधी व्यवसाय आणि राजनीतीचा मिक्स करत नाही. मला हा बातचा आनंद आहे की माझं जीवन फार पारदर्शी आहे. आदित्य ठाकरेजीने काय सांगितलं, जितेंद्र आव्हाड साहेबने काय सांगितलं, त्यावर मी काय कमेंट करू इच्छितो. असं आहे, मी पूर्वी पण सांगितलं, जे तुम्ही जे शिवसेनाची भाषा बोलत आहे ते ट्रम्प टॉवरच्या बद्दल बोलत आहे. ट्रम्पचे नाववर ट्रम्प टॉवर नाही. ट्रम्प त्यावेळी आमचे पार्टनर होते. ते स्वतः इथे प्रेसिडेंट बनण्यापूर्वी स्वतः इथे आले होते. त्याने सर्व आमच्या बरोबर माझे कंपनीचे बरोबर त्यावेळी मी कंपनीमध्ये होतो. ते बसून त्याने स्वतः ते बिल्डिंगची ड्राइंग केली, स्वतः डिझाईन केली. ते आमचे बरोबर त्यांच्या पार्टनरशिपचे ॲग्रीमेंट आहे, म्हणून त्याचं नाव ट्रम्प आहे.